आपल्याला पाहायला मिळते। या ठिकाणी शिवसेनेचे दादा लवटे यांचा विजय झाला। अनेक ठिकाणी मंत्र्यांच्या प्रतिष्ठा सुद्धा पणाला लागल्या होत्या, त्यामुळे जिल्हा परिषद पंचायत समितीमध्ये जनता नेमका कुणाला कौल देणार याकडे सगळ्यांचंच लक्ष लागलं होतं। आता मतमोजणीला सुरुवात झाली आणि अनेक ठिकाणी कल समोर येत आहे। शिवसेनेचे दादा लवटे यांचा विजय झाल्याचं कळतं। तर कोल्हापूर जिल्हा परिषदेमध्ये काँग्रेसच्या शुभांगी महेश कुंभार या विजयी झालेल्या आहेत। कोल्हापूरमध्ये सुद्धा यावेळी चुरशीची अशी लढत पाहायला मिळते होती। त्या ठिकाणी आता काँग्रेसच्या शुभांगी कुंभार यांचा विजय झाला। आणि अधिकचे अपडेट्स घेऊयात आमचे कोल्हापूरचे प्रतिनिधी अमर पाटील यांच्याकडून। अमर, काँग्रेसच्या शुभांगी कुंभार विजयी झाल्यात, सध्या काय चित्र आहे तिथे? जिल्हा परिषद 69 जागांपैकी आता भाजपच्या आघाडीवर असेल दिसते। भाजप 3 जागांवर आघाडी आहे, शिवसेना 2 जागांवर आणि राष्ट्रवादी 5 जागांवर, काँग्रेस 5 जागांवर, जनस्वराज्य पक्षाने आपले खातं उघडलेले आहे 3 जागांवर आघाडी आहे। स्वाभिमानी शेतकरी संघटना राहीशे 3 ते 1 जागेवर आघाडी आहे। त्यामुळे आता एकंदरीत पाहायला गेलं संमिश्र सगळीकडे आघाडी दिसते। विजयाची गोडदोर एक काँग्रेसची दिसते, एक ठिकाणी कुंभार विजयी झाले दिसतात आणि एक ठिकाणी राष्ट्रवादीच्या उमेदवार विजयी झाले दिसतात। नक्कीच अमर, यावेळी कोल्हापूरमध्ये सुद्धा अतिशय चुरशीची अशी लढत पाहायला मिळाली होती। काँग्रेस, राष्ट्रवादी, भाजप असेल या सगळ्यांमध्ये काही ठिकाणी मित्रपक्ष सुद्धा एकत्र आल्याचं पाहायला मिळालं होतं। आणि स्थानिक आघाडीने जास्त वरचढपणा घेतला होता। जास्त आता राष्ट्रवादीने आघाडी दिसते। कागलमध्ये राष्ट्रवादीची हसन मुश्रीफ। नक्कीच अमर, धन्यवाद या सगळ्या माहितीसाठी। तर कोल्हापूरमध्ये शुभांगी कुंभार ज्या काँग्रेसच्या उमेदवार आहेत त्या विजयी झाल्याची आता माहिती मिळते। आता एक महत्त्वाची अपडेट आपण लातूरमधून पाहूयात। लातूरमध्ये सध्या कोण विजयी झाले, कोण आघाडीवर आहे हे आपण पाहूयात। लातूरमध्ये जाऊयात थेट। तर लातूर पानगाव गणामध्ये मनसेच्या श्रीदेवी गालफाडे विजयी झाल्यात। मनसेच्या उमेदवार लातूरमध्ये विजयी झाल्याचं चित्र सध्या पाहायला मिळते। पानगाव गणामध्ये मनसेच्या श्रीदेवी गालफाडे या विजयी झाल्या। लातूरमधली अपडेट आपण पाहतोय। लातूर पानगाव गणामध्ये मनसेच्या श्रीदेवी गालफाडे यांचा विजय झालेला आहे। लातूरमधली ही अपडेट सध्या आपण पाहतोय। अनेक ठिकाणी आता निकाल समोर येतात। लातूरमधला हा निकाल आहे। तर तिकडे रत्नागिरीमध्ये